नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 17 जून 2025. आज सकाळी उजनी धरणाची पाणी पातळी किती आहे, दौंडच्या विसर्गामध्ये काय बदल झाला आहे, तसेच उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये किती प्रमाणात वाढ झाली आहे, त्याबरोबरच नीरा खोऱ्यातील पावसाचं प्रमाण, नीरा नदीत येणाऱ्या पाण्याचं प्रमाण याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 494.360 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 2573.42 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 90.87 TMC. तर त्यातील उपयुक्त पाणी साठा हा 770.61 दशलक्ष घनमीटर अर्थात 27.21 TMC. म्हणजेच आतापर्यंत उजनी धरणामध्ये उपयुक्त पाणी साठ्यामध्ये 27.21 TMC पाण्याची भर पडलेली आहे. तर पाण्याची टक्केवारी बघितली तर गेल्या 2-3 दिवसामध्ये पाणी टक्केवारीने चांगला वेग धरला आहे. उजनी धरणाने 50 ओलांडली आहे. गेल्या 27 दिवसामध्ये उजनी धरण मधून प्लसमध्ये येऊन परत 50% भर पडलेली आहे. म्हणजे आतापर्यंत जवळपास 73% पाणी उजनी धरणामध्ये जमा झालेले आहे गेल्या 27 दिवसामध्ये. तर सध्याला दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये सातत्याने कमी जास्त होत आहे. काल सकाळी तो 11,080 होता, तो संध्याकाळी रात्री 11,719 झाला आणि आज सकाळी बघितलं तर तो दौंडचा विसर्ग हा 14,642 क्युसेकचा विसर्ग झाला आहे. त्यात आनंदाची बाब अशी की या पावसाळ्यातला पहिला बंडगाडाचा विसर्ग काल 5 वाजता चालू झाला आहे आणि तोही थोडका नसून 14,545 क्युसेकचा विसर्ग बंडगाडाहून दौंडच्या दिशेने येतोय. म्हणजेच दौंडचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. उजनी धरण पुढील 2-3 दिवसामध्ये 60% प्लस झालेला दिसेल. तर अशाच पाणी जर वाढत राहिलं तर भीमा नदीच्या काठच्या लोकांना पुढील 3 महिने, शेतकऱ्यांना, नागरिकांना, गावकऱ्यांना 3 महिने धोक्याचे जातील की काय अशी शंका येऊ लागली आहे. कारण उजनी धरण पहिल्यांदाच जूनमध्ये 50% म्हणजे मध्यावरच 50% झालं आहे. म्हणजे जून अखेरीस जवळपास 100% धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि पुढील जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ही 3 महिने मात्र आपल्याला भीमाकाठच्या शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी धोक्याची घंटा असणार आहेत. कारण बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. नीरा खोऱ्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. आतापर्यंत भीमा नदीला पूर आलेला होता. एकदा पूर आला, तो नीरा नदीच्या पाण्यातील विसर्गामुळे पूर आला होता. अद्यापर्यंत उजनीतून कोणताही विसर्ग सोडण्यात आलेला नाही. त्यामुळे पुढील 3 महिने शेतकऱ्यांसाठी धोक्याचे राहणार आहेत. अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.